वरचेवर टाकायला. नमस्कार. हॅलो सह्याद्रीच्या आजच्या भागात मी चैताली कानिटकर तुम्हा सगळ्यांचं अतिशय मनापासून स्वागत करते. किलबिल पक्षी बोलती, झुळझुळ झुळझुळ झरे वाहती, पानो पानी फुले बहरती, फूल पाखरेवर फिरती, स्वप्नी आले काही एक मी गाव पाहिला बाई. हे गाणं तुम्हाला नक्कीच आठवत असेल. असं स्वप्नातलं गाव जर प्रत्यक्षात उतरवायचं असेल तर निसर्गाशी आपली नाळ अधिकाधिक घट्ट व्हायला हवी, दृढ व्हायला हवी. माणसानं निसर्गात हस्तक्षेप केला, चुकीच्या जीवनशैलीमुळे आपणच पर्यावरणाच्या ऱ्हासाचं कारण बनलोय. आणि म्हणूनच आपले पर्यावरणाशी असलेली नाळ अधिकाधिक घट्ट व्हावी, आपण कुठल्या स्तरावर काम करू शकतो याची जागृती व्हावी, या सगळ्या दृष्टिकोनातून दरवर्षी आजचा दिवस अर्थातच 5 जून हा दिन जागतिक पर्यावरण दिन म्हणून आपण साजरा करतो. सर्वप्रथम तुम्हा सगळ्यांना आजच्या पर्यावरण दिनाच्या मनपूर्वक शुभेच्छा देते आणि मग या आत्ताच्या विषयाकडे वळते. आज आपण ह्याच विषयी बोलणार आहोत, कारण वैयक्तिक स्तरावर प्रयत्न करणं त्याचबरोबरीने एकंदरच पर्यावरणात वावरताना कुठल्या दृष्टिकोनातून वावरणं गरजेचं आहे याचा अभ्यास करण्यासाठी आजचा विषय. पाहूया आज आपण कुठल्या विषयावर बोलणार आहोत ते. आज आपण बोलणार आहोत जागतिक पर्यावरण दिनानिमित्तचा आपला आजचा विशेष कार्यक्रम असणार आहे. आणि या विषयावर मार्गदर्शन करण्यासाठी आज स्टुडिओमध्ये एक तज्ज्ञ व्यक्ती आपल्याला इथे लाभलेली आहे. आज आपल्या बरोबर आहेत प्राध्यापक विद्याधर वालावलकर सर. नमस्कार सर. नमस्कार. कार्यक्रमात आपलं अतिशय मनापासून स्वागत करते. पर्यावरण हा शब्द जितका जवळचा वाटतो तितकाच त्या विषयाकडे बघणं हे सुद्धा खूप आवश्यक आहे. आणि ही नजर कशी असायला हवी याच दृष्टिकोनातून आज सर आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत. तेव्हा सर्वप्रथम सरांचा परिचय थोडक्यात करून देते. सरांच्या विषयी अधिक सांगायचं तर ज्येष्ठ पर्यावरण अभ्यासक, लेखक आणि सामाजिक कार्यकर्ते सुद्धा सर आहेत. ते पर्यावरण दक्षता मंडळाचे संस्थापक आणि एन्व्हायरो विजिल संस्थेचे अध्यक्ष. गेले 35 वर्ष त्यांना अध्यापनाचा अनुभव आहे. तसंच पर्यावरण संवर्धन, जलस्रोत संरक्षण, जनजागृती यासाठी त्यांचं विशेष उल्लेखनीय कार्य आहे. आपले पर्यावरण या मासिकाचे ते संपादक आहेत. त्यांच्या कार्याला वनश्री पुरस्कार, बेस्ट वॉटर एनजीओ पुरस्कार यांसह अनेक सन्मान प्राप्त झालेले आहेत. पर्यावरण दक्षता मंचाचं कार्य अत्यंत जोमाने ते पुढे नेत आहेत. अनेक पर्यावरण प्रेमी सदस्य तयार करतात. आज सुद्धा एकंदरच पर्यावरणात वावरताना आपली दृष्टी कशी असायला हवी या विषयी ते आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत. पुन्हा एकदा सर अतिशय मनापासून स्वागत करते. आणि अर्थातच वेळ न घालवता आपण लगेच पहिल्या प्रश्नाकडे येऊया की जागतिक पर्यावरण दिन किंवा जून महिना आला, साधारण पहिले 4 दिवस निघून गेल्यावर आपल्याला आठवण येते ती आजच्या दिवसाची म्हणजेच पर्यावरण दिनाची. आणि हा दिवस जेव्हा समोर येतो त्यावेळेला वेगवेगळे उपक्रम समोर येतात, अनेक जण त्याच्याशी जोडले जातात. पण मुळात पर्यावरण हा शब्द जो आपण म्हणतो ते म्हणजे नेमकं काय, इथून मला वाटतं आपण सुरुवात करूया. काय सांगाल? म्हणजे आपल्या सगळ्यांच्या अभ्यासक्रमात सुद्धा पर्यावरण हा शब्द भरपूर लेट, म्हणजे साधारणपणे एक 15-1 वर्षापूर्वी आला. त्याच्यापूर्वी पर्यावरण नावाचा वेगळा विषयच नव्हता. म्हणजे जे काय होतं ते विज्ञान होतं, भूगोल होतं, इतिहास होतं, नागरिकशास्त्र होतं. परंतु पर्यावरण असा विषय पहिल्यांदा आला तो 15-1 वर्षापूर्वी, 15 ते 20 वर्षापूर्वी आला. त्यावेळेला पर्यावरणाचा अभ्यास किंवा पर्यावरणाचं शिक्षण असं वेगळं क्षेत्र असल्यामुळे त्याच्यामध्ये कोणी विशेष संशोधन वगैरे केलेलं असं पण नव्हतं. जे काय संशोधन झालेलं ते निसर्गाच्या वेगवेगळ्या प्रकारच्या गोष्टींवरती त्या विषयामध्ये अभ्यास म्हणजे ज्यांना करावासा वाटला त्या लोकांनी अभ्यास केलेला आणि त्याला पर्यावरण असं नाव दिलेलं नव्हतं. म्हणजे खरं म्हणजे पर्यावरण हे निसर्ग म्हणजे मानव ज्या वेळेला निसर्गापासून लांब लांब जायला लागला ना स्वतःच्या गोष्टीसाठी, त्यावेळेला पर्यावरण हे निसर्गाचं आणि मानवाचं एकमेकाशी काय नातं आहे हे सांगणारं शास्त्र डेव्हलप झालं आणि त्याला पर्यावरण शास्त्र. म्हणजे आता पर्यावरण म्हणताना लोक असं म्हणतात की आम्ही झाडं लावली म्हणजे आम्ही पर्यावरणाचं काम केलं. तर झाडं लावली म्हणजे पर्यावरण नाही आहे. पर्यावरण म्हणजे तुमच्या घरातलं सुद्धा आहे. तुम्ही ज्या घरात राहता तिथे तुमचा परिसर, तुमच्या घराचा परिसर, तुमच्या सोसायटीचा परिसर, तुम्ही ज्या शहरात राहता त्या शहराचा परिसर, तिथे जलाशय असला तर त्याचा परिसर, या सगळ्याचं आपलं आपलं पर्यावरण आहे. कारण त्या ठिकाणी पर्यावरणाने काही पक्ष्यांना, प्राण्यांना, अगदी छोट्या सूक्ष्म जीवांना सुद्धा जागा करून दिलेली आहे आणि त्या जागेमध्ये ते जगतायत सगळे.
आता त्यांना जगायला मदत होईल अशा प्रकारचं वातावरण निर्मिती करणं हे आपलं काम आहे आणि ते समजून घेण्याचा दिवस म्हणजे पर्यावरणाचा दिवस असं मला खरंय. मला वाटतं एकंदरच पर्यावरण म्हणजे काय हे खूप छान पद्धतीने तुम्ही सांगितलं. बरं, हा दिवस तुम्ही म्हणालात तसं की साधारणपणे आपल्याकडे पर्यावरणाचा अभ्यासच 15 वर्षांपूर्वी सुरू झाला, कारण वेगळं शास्त्र म्हणून. पण जागतिक पर्यावरण दिन ह्याचं महत्त्व काय? कारण पर्यावरण ही संकल्पना आणि एकंदरच जगाला भेडसावणाऱ्या काही गोष्टी, तर या दृष्टिकोनातून जागतिक पर्यावरण दिनाचं काय महत्त्व आणि संकल्पना आहे? बरोबर. मी जर दररोज उठून सकाळी तुम्हाला सांगायला लागलं की आता ना पर्यावरणाची अमुक एक गोष्ट करा, तर दररोज 30 गोष्ट सांगितल्याने तुम्हाला कंटाळा येईल आणि तो आपण दिवस हळूच बाजूला ठेवू उचलू किंवा तो विषय बाजूला ठेवू. त्यामुळे वर्षातनं असे काही इव्हेंट येतात की त्यावेळेला आपल्याला त्या विषयाचा परिचय लोकांना करून देण्याची संधी प्राप्त होते. बरोबर. म्हणजे कारण काय, तुम्ही आता का बोलताय हा विषय, तर त्याच्यासाठी काहीतरी संधी लागते. तर ती संधी अनेक सणांच्या निमित्ताने आपल्याला अवेलेबल असते, अनेक वेगवेगळ्या प्राण्यांच्या अस्तित्वाच्या निमित्ताने अवेलेबल असते. व तसा जागतिक पातळीवरती पर्यावरणाचा ऱ्हास व्हायला लागल्यानंतर युनोमधल्या सगळ्या लोकांनी एकत्र बसून ठरवलं की 5 जून हा सगळ्या जगभर अशा प्रकारची जागृती करण्याचा एक दिवस करावा. बरोबर. आणि तसा तो सुरू झाला. आणि यावर्षी तर म्हणजे प्रत्येक वर्षी त्याचा एक होस्ट कंट्री असतो आणि तसा यावर्षी अझरबैजान नावाचा कंट्री आहे, तो त्याचा होस्ट कंट्री आहे. आणि त्याच्या निमित्ताने सबंध जगभर जिथे कुठे पर्यावरणाचे काम करणारे लोक आहेत त्या सगळ्यांनी आपापल्या ठिकाणी हा विषय साजरा करावा किंवा हा विषय लोकांसमोर न्यावा. आता पर्यावरण हा विषय नाही आहे, तर पर्यावरणाच्या निमित्ताने उभे राहणारे जे वेगवेगळे प्रश्न आहेत ना, त्याच्यावरती त्या दिवशी आपल्याला लोकांचं लक्ष वळवता येतं. आणि त्याच्यासाठी आपण, कारण अनेक गोष्टी अशा आहेत की ज्या आपण दैनंदिन व्यवहारामध्ये नियमितपणे करत असतो, आपण त्यांना सवयी असं म्हणतो. परंतु याच्यातल्या अनेक सवयी पण अशा आहेत की ज्या अनएन्व्हायरमेंटल म्हणजे पर्यावरणाला घातक आहेत. आता हे समजून देण्याचं काम कोण करणार, तर ज्या वेळेला लोकांच्या भावना अशा प्रकारच्या पर्यावरण विषयावरती उंचावलेल्या असतील त्यावेळेला जर कोणीतरी समजूतदारपणे त्या विषयाचं चूक काय आहे ही जाणवून जर दिली ना, तर जाणीवेतनं काहीतरी बदल होण्याची शक्यता असते. त्यामुळे परिवर्तनाचं एक माध्यम म्हणून आपण पर्यावरण दिवस सगळ्या ठिकाणी साजरा करतो. म्हणजे जवळजवळ जगभरातल्या पर्यावरणासाठी काम करणाऱ्या लोकांना हा एक विशेष दिवस म्हणून तो मानला जातो आणि त्या निमित्ताने त्यांना, आता जसं तुम्ही मला आज बोलवलं तिथे, नाहीतर आपण इतर कुठल्या दिवशी जर हे ऑर्गनाईज केलं असतं तर आजच्या दिवशी लोक जेवढ्या कॉशियसली ऐकतील तेवढं त्या दिवशी ऐकलं नसतं कदाचित. त्यामुळे पर्यावरण दिनाचं महत्त्व हे एक निमित्त मात्र आहे, पण याच्यामध्ये सुद्धा कसं आहे की पर्यावरणाला जोडून असे अनेक दिवस आपल्याला करता येतात. सरांनीच एक संकल्पना सांगितली, आता त्याच्याकडे मी येणार आहे. ग्रीन डेज ही एक संकल्पना आहे, तर मला याच्याकडे यायचं आहे की सर ग्रीन डेज म्हणजे काय, याचा आपल्याला कसा काय वापर करून घेता येऊ शकतो, किंवा शालेय स्तरावर हा वापर करायचा असेल तर शिक्षक कशा पद्धतीने मुलांपर्यंत हा विषय पोहोचवू शकतात, हे मला वाटतं आपण सांगावं. कसं आहे माहिती का, आता बघा, एखादा प्राणी आपल्या पृथ्वी तलावरनं नष्ट होतोय, हा, तर त्या प्राण्याचं आठवण आपल्या लोकांना राहावी किंवा तो प्राणी जिवंत राहावा किंवा आपल्या पृथ्वी तलावर राहावा म्हणून तो प्रयत्न करून त्याचा एक दिवस ठरवतात. आणि त्याचा दिवस असे अनेक प्राण्यांचे, म्हणजे बिबट्या सुद्धा ज्या वेळेला नामशेष व्हायला लागला तेव्हा बिबट्याचा दिवस एक सेलिब्रेट करायला सुरुवात झाली. किंवा असे छोटे छोटे प्राणी, म्हणजे आपल्याकडे लांब याची जी शेकरू नावाची जी खार आहे, तर तिला राज्य प्राण्याचा दर्जा आहे, तर तिचं पण जेव्हा अशा प्रकारचा त्यावेळेला त्या शेकरू दिवस असा झाला. मला असं वाटतं की अशा विषयाकडे लक्ष देण्यासाठी त्यावेळेला, म्हणजे जसा आरोग्य दिन झाला ना तसा स्वच्छता दिन झाला, म्हणजे आपल्या पंतप्रधानांनी घोषणा केली की स्वच्छ भारत, तर स्वच्छता दिन सुरू झाला. तर हे जे दिवस सुरू झाले ते त्या कॉज करता आणि त्या दिवशी सुरू झाले. पण त्याच्या बरोबरीने बघा का, आता गणपती उत्सव म्हटला ना की तुम्ही आता असं म्हणता की ग्रीन गणपती उत्सव, तुम्ही आता नुसता गणपती उत्सव म्हणत नाही, म्हणजे गणपतीच्या मागे ग्रीन लागलं. आता ग्रीन का लागलं, तर गणपती उत्सव तर सेलिब्रेट करायचा आहे कारण तो समाजाचा उत्सव आहे, परंतु तो करताना समाजामध्ये ज्या गोष्टीतनं परिणाम होऊ शकतो किंवा दुष्परिणाम होऊ शकतो, पर्यावरणीय दुष्परिणाम होऊ शकतात, ते त्याच्यातनं बाजूला काढायचे आहेत. म्हणून मग ग्रीन गणेशा नावाचा फेस्टिवल सगळ्या ठिकाणी सुरू झाला. आता अशाच प्रकारचे सगळे सण, मग हळूहळू सगळ्या सणांना ग्रीन सण सुरुवात झाली म्हणायला. म्हणजे दसऱ्याच्या दिवशी झाडाची पानं काढू नका, ओके, त्याच्याऐवजी दुसरं काहीतरी करा. असे सगळ्या प्रकारच्या सणांना किंवा आपण ज्या
प्रकारच्या गोष्टी वारंवार करतो त्याच्यामध्ये आपण पर्यावरण कसं आणू शकतो अशा स्वरूपाचा विचार सुरू झाला. खरं. तर जेव्हा आम्ही पहिल्यांदा एक असं कॅलेंडर काढलं ना, त्या कॅलेंडरात असे सर्व वर्षभरातले सगळे ग्रीन डेज गोळा केले की बरं. कुठल्या दिवसाला आपल्याला अशा प्रकारचा एक वळसा म्हणजे करता येईल. आयुर्वेदात बरोबर. जसं असतं पूर्ण ना, एक करता वळसा येईल. देता येईल आपल्याला. तर असं जवळजवळ 123 दिवस वर्षातले असे आहेत की बरं. ज्या दिवसाचा रेफरन्स तुम्ही पर्यावरणीय म्हणून घेऊ शकता. म्हणजे अगदी ग्राहक दिन आहे ना, त्याला तुम्ही ग्रीन ग्राहक दिवस म्हणा ना. बरोबर बरोबर. म्हणजे त्यामुळे कुठला दिवस आहे ते इम्पॉर्टंट नाही, त्याच्या मागे ग्रीन लागणं हे इम्पॉर्टंट आहे. बरोबर. असं करून वर्षातले जर 123 दिवस आपल्याला काहीतरी पर्पज असलं आणि त्या पर्पजने आपण जर काहीतरी सांगायला लागलो त्या कारणाने, तर मग लोकांच्या मध्ये हळूहळू त्या विषयाबद्दलचं सतत कानावर पडलंय, परंतु काहीतरी कारणाने पडलंय. तर बरोबर. मग त्याच्यातनं जे परिवर्तन होतं ना, ते परिवर्तन शाश्वत असतं. खरे. मला वाटतं आता हा विषय तुम्ही म्हणलात की 123 दिवस ही तुम्हाला यादी मिळाली, तर मला वाटतं शाळेत मध्ये असे जर उपक्रम राबवता येऊ शकले 123 दिवसांचे तर खूप मोठा फायदा होऊ शकतो. पण मग त्यावेळेला काय काय उपक्रम आपल्याला करता येऊ शकतात? उपक्रम भरपूर करता येतात. खरं म्हणजे आपल्या कल्पकतेवरती अवलंबून आहे आणि तिकडच्या रिक्वायरमेंटवरती म्हणजे त्या त्या ठिकाणच्या आवश्यकतेवरती. मी तुम्हाला एक उदाहरण सांगतो म्हणजे तुमच्या लक्षात येईल. साधारणपणे ठाण्याची एक मोठी कंपनी होती आणि ती कंपनी काही कारणाने तिथे लॉकआउट झाला. तर त्या कंपनीचं वेस्ट वॉटर आहे ना, ते उचलून त्या कंपनीच्या मागच्या डोंगरावरती वनराई फुलवलेली होती. पूर्ण म्हणजे सबंध डोंगर भरून गेलेला एवढी वनराई होती त्याच्यावरती. कोर्टाच्या ऑर्डरने लॉकआउट झाल्यामुळे कंपनीतलं एक थेंब पण पाणी बाहेर काढणं शक्य नव्हतं. तर मग काय करायचं, तर तिथल्या एरियातले सगळे एन्व्हायरमेंटलिस्ट एकत्र झाले. आम्हाला त्यांनी बोलवलं. आम्ही त्यांना असं म्हटलं की चला आता लगेच सण कुठला आहे, तर तो रक्षाबंधन होता. मग तिकडच्या जवळजवळ 30 शाळामधली 300 मुलं त्या दिवशी वरती गेली आणि त्यांनी त्या डोंगरावरती प्रत्येक झाडाला राखी बांधली. दुसऱ्या दिवशी वर्तमानपत्रात छापून आलं की रक्षाबंधनच्या ऐवजी मुलांनी वृक्षबंधन केलं. बघा, आपल्या मनातली जी भावना आहे ना रक्षाबंधनाची, ती तिथे प्रतीत झाली. म्हणजे मुलांनी त्या झाडांना वाचवायची शपथ घेतली. जवळजवळ रक्षण करू असं म्हटलं. याचा परिणाम असा झाला की कोर्टाने वेगळी ऑर्डर दिली. कोर्टाने तिकडचं कुलूप उघडायला परवानगी दिली, पाणी उचलायला परवानगी दिली. सीईटीपीचं पाणी उलटं तिथे आलं आणि ते उचलून त्या झाडांना द्यायला सुरुवात झाली आणि अख्खी वृक्षराई वाजली. आता त्याच्यानंतर महाराष्ट्रभर जेव्हा हे ग्रीन वॉरियर्स किंवा ग्रीन काय फोर्स तयार झाला ना सगळ्या शाळांमधून अशा प्रकारचे, त्यांचा मुख्य कार्यक्रम हा वृक्षबंधन झाला. त्यामुळे ते सगळेजण आता झाडाला राख्या बांधतात आणि या राख्या बांधण्याचा परिणाम असा आहे की ती मुलं आता ह्याला जवळजवळ सगळे मिळून एक 20-22 वर्ष होऊन गेली आहेत. तर 20-22 वर्षापूर्वी जो मुलगा शाळेत शिकत होता आणि ज्याने झाडाच्या राखी बांधली आहे, तो आता शिकून परदेशात गेलाय. तो परदेशातला मुलगा घरात आल्यानंतर जसा घरच्या नातेवाईकांना भेटतो ना, तसं जाऊन शाळेच्या जवळ माझं जे झाड उभं आहे त्याला जाऊन भेटतो. अशा प्रकारचं जर इंटिग्रल म्हणजे वैयक्तिक रिलेशन जर झाडाचं आणि माणसाचं तयार झालं ना, तर सहसा झाड कोणाकडनं तोडलं जाणार नाही, त्याचं रक्षण आपोआप होईल. आणि अशा प्रकारचं आपल्या सगळ्या सणांनी अशा प्रकारचा खरं म्हणजे आपल्याला संदेश दिलाय, ज्याच्यातनं आपण कोणाशी तरी जोडले जातो. असं जर जोडायचा प्रयत्न केला ना, तर त्या सेन्समध्ये आपण जर काम केलं तर करू शकतो. लोकल ठिकाणचा सण त्यालाही जोडता येतं. म्हणजे उदाहरणार्थ जत्रा जिथे भरते ना, तिथे जत्रेच्या ठिकाणी देवाला भेटल्यानंतर बाहेर पडल्यानंतर जर पहिलंच सेक्शन असं असेल की जिथे तुम्हाला सोलर एनर्जीची माहिती करून दिली असेल, तर तिथल्या आदिवासी एरियातल्या लोकांना असं वाटलं की हा देवाचा प्रसाद आहे सोलर एनर्जी. म्हणजे त्यांनी ती सगळी इन्स्ट्रुमेंट खर्च करून घरीपर्यंत नेली आणि ती सोलर एनर्जी वापरायला सुरुवात केली. त्यामुळे जी पवित्र भावना असते देवाबद्दल किंवा कुठल्या तरी गोष्टीबद्दल, ती आपण योग्य प्रकारच्या पर्यावरणीय अनुकूलतेत सहजपणे परिवर्तित करू शकतो. म्हणजे ही कृती आहे आणि त्यानुसार होणारा तो बदल आहे हा निश्चितपणे मोठा असतो. आणि हा कृतीयुक्त बदलच खरं तर पर्यावरणाच्या अभ्यासाच्या दृष्टिकोनातून खूप गरजेचा आहे आणि पर्यावरणासाठी सुद्धा. या विषयावर त्यांच्याकडून असंच मार्गदर्शन आपल्याला घ्यायचंय. पण वेळ झाली एका छोट्याशा विश्रांतीची, तेव्हा तुम्ही कुठेही जाऊ नका, आम्ही लगेचच परत येतोय. पाहत रहा हॅलो सह्याद्री. विश्रांतीनंतर पुन्हा एकदा तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. आज आपण बोलतोय जागतिक पर्यावरण दिनानिमित्त आणि आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी आपल्याबरोबर आहेत पर्यावरण अभ्यासक प्राध्यापक विद्याधर वालावलकर सर.
आता मी पुढे येणार आहे सर, की आपण आत्ताच ग्रीन डेज बद्दल बोललो किंवा पर्यावरणाबद्दल बोललो, पण आता एक ना महत्वाची भेडसावणारी समस्या आहे आणि ती आहे जागतिक तापमान वाढ. बरोबर. जेव्हा जागतिक तापमान वाढ हा शब्द आपण घेतो त्यालाच जोडून येतो तो विकास, शाश्वत विकास. तर मला वाटतं ह्या ज्या दोन गोष्टी आहेत या एकत्र जात असताना, प्रवास करत असताना नेमकं गल्लत कुठे होते, काय होतंय नेमकं या बाबतीत? जागतिक तापमान वाढ होते हे निश्चित सर्वांनी मान्य केलंय. तेवढं वाढलेलं तापमान आपल्या सगळ्यांना जाणवते, अस्वस्थ करणारं जाणवतंय. म्हणजे खरंय. आतापर्यंत कधीही न जाणवलेलं टेम्परेचर आपल्याला आसपास जाणवतंय बरोबर. आता. त्यामुळे सगळ्यांना त्याची झळ पोचलेली आहे. परंतु विज्ञानाने त्यांना एवढी ऑल्टरनेटिव्ह आता आणून दिली आहेत ना. त्यांना विज्ञानाने वीज दिली आहे, विज्ञानाने एसी दिलाय, त्यांना एक सिमेंटचं कॉन्क्रीटचं घर बांधून दिलंय, त्याच्यामध्ये एसी लावून त्याला बसता येते. जिथपर्यंत त्याला स्वतःला प्रोटेक्शन आहे ना तिथपर्यंत त्याचा विचार जो आहे ना तो तिथपर्यंतच राहतोय फक्त. बरोबर. त्यामुळे जो असुरक्षित आहे ना आता, ज्याला या सगळ्या वैज्ञानिक फॅसिलिटी अवेलेबल नाही, तो सगळ्यात मोठा सफरर आहे. बरोबर. वैज्ञानिक फॅसिलिटी अवेलेबल असलेलं शहरातलं जे जीवन आहे ना ते कंपॅरेटिव्हली सुरक्षित आहे. आणि तेच लोक तापमान वाढीमध्ये सगळ्यात जास्त कॉन्ट्रीब्यूट करतात. सगळ्यात जास्त वीज कोण वापरतंय? शहरातला माणूस. म्हणजे किती पट? तर जवळजवळ 40 ते 50 पट जास्त इलेक्ट्रिसिटी आपण खेडेगावातल्या माणसापेक्षा वापरतो. 8-8 दिवस वीज आली नाही तरी खेडेगावात वाईट वाटत नाहीये, आणि शहरात 8 मिनिटं गेली तरी त्याची बोंबाबोंब होते. बरोबर. शहरातला माणूस पाणी किती वापरतोय? पाणी जवळजवळ 60 पट जास्त. तिथे अवेलेबल आहे. गावामध्ये पाणी काही प्रमाणात अवेलेबल आहे, कारण पावसामध्ये भरपूर पाऊस पडतो, तिकडे नद्या नाले सगळं आहे. इथलं प्रत्येक पाणी आजूबाजूच्या गावातनं उचलून आणलेलं आहे. आणण्याचा खर्च आहे. आणि आता आम्ही सगळे टॉवरमध्ये राहायला लागलो, वरती चढवण्याचा खर्च आहे. हा सगळा खर्च देण्याची कॅपॅसिटी आहे आमची असं आम्ही म्हणतो, आणि आम्ही पैसे मोजून त्या सगळ्या गोष्टी विकत घेतो. जेव्हा आम्ही नैसर्गिक स्रोत जे आहेत ना ते पैशाने विकत घ्यायचा विचार करतो ना, तेव्हा आपण वैज्ञानिक विचार थांबवतो. आणि विज्ञान असं सांगतं की तुम्हाला काय होतंय ते जाणून घ्या. म्हणजे जी हवा सगळ्यांसाठी प्रदूषित म्हणून आहे बघा, ती तुमच्या माझ्यासाठी सुद्धा आहे. आपण स्वतःला बॉन्ड समजतो, बॉन्ड म्हणजे 007 स्ट्रॉंग समजतो, आणि आपण त्याच्यामध्ये श्वासोच्छवास घेतो, म्हणतो मला काही होत नाहीये. दर 4 घरापैकी एका घरामध्ये कॅन्सरचा पेशंट सापडायला सुरुवात झाली आहे. हे इंडिकेशन येऊन सुद्धा लोकांना त्याची जाणीव नाही अजून. म्हणजे ही जाणीवेची जी घंटी आहे ना ती जिथपर्यंत वाजत नाही ना तिथपर्यंत ग्लोबल वॉर्मिंग नावाची समस्या ही ग्लोबल आहे, आणि त्याचं सोल्युशन देशाचे पंतप्रधान, अमेरिकेचे प्रेसिडेंट आणि ब्रिटनचे प्रेसिडेंट आणि ते नाटो नावाची संघटना या लोकांनी काढावं. अशा स्वरूपाची सर्वसामान्य संकल्पना अगदी IAS ला बसणाऱ्या विद्यार्थ्याची सुद्धा असते. दुर्दैवाने हे सत्य आहे. त्यामुळे सगळ्यात मोठं जे आवश्यक आहे ना जागतिक पातळीवरती ते की तापमान वाढ आहे हे लोकांना आता निश्चित माहिती झाली आहे, पण त्या तापमान वाढीला मी जबाबदार आहे हे जिथपर्यंत समजत नाहीये ना तिथपर्यंत आता थोडासा प्रॉब्लेम आहे. मला वाटतं तुम्ही लोकांची मानसिकता, आपण मगाशी बोलत असताना एक विषय निघाला त्यात तुम्ही खूप चांगली उदाहरणं दिलीत, तर मला वाटतं ही आपण आताही सांगावीत की लोकांच्या मानसिकता बदलली तर बदल घडतो. जसं स्वातंत्र्याचं उदाहरण तुम्ही दिलं, तर तो नेमका कसा? बरोबर. म्हणजे ऍस्पिरेशन मला काय आहे आता? मला ऍस्पिरेशन असं आहे की मी जर खाडी किनाऱ्यावरती किंवा नदी किनाऱ्यावरती फिरायला गेलो तर माझ्या पायाला चिखल नाही लागला पाहिजे. बरोबर. म्हणजे मग तिथे सिमेंटचं कोटिंग असलं तर मला बरं वाटतं. पण ज्या क्षणाला ते सिमेंटचं कोटिंग केलंय ना त्या क्षणाला त्या नदीला सांभाळणारे जे सगळे घटक आहेत ना, जे तिथल्या चिखलात आहेत, बाजूच्या झाडामध्ये आहेत, ते मारून टाकले तुम्ही. हो. आणि नदीमध्ये सगळ्या प्रकारचं प्रदूषण तर तुम्ही टाकताय. मग त्या प्रदूषणाची काळजी कोण घेणार? काळजी घेणारी जी नैसर्गिक सिस्टीम होती ती डिस्ट्रॉय केल्यानंतर परत आपण अपेक्षा करतोय, मग आपण लाखो रुपये खर्च करून नदीचं पाणी स्वच्छ करणारी यंत्रणा बसवतोय आणि परत कॉलर टाईट करतोय की बघा आम्ही यंत्रणा बसवली. जी नैसर्गिकरित्या घडणारी घटना होती ती मानवी करून ती मानवाच्या ताब्यात घेण्याचा प्रयत्न करणं इटसेल्फ इज अ डेंजरस थिंग सगळ्यात पहिली. आणि ती केल्यानंतर त्याची कॅपॅसिटी, म्हणजे उदाहरणार्थ आम्ही ठाण्याच्या खाडीवरती काम करतो. ठाण्याच्या खाडीवरती 20 वर्षापूर्वी अशी स्थिती होती की 7 महानगरांचा मैला हा अनट्रीटेड खाडीमध्ये जात होता. अच्छा. 7 महानगरांचा विचार करा. दरवर्षी त्या महानगरामध्ये लाखो लोक नवीन राहायला येत होती आणि त्या सगळ्यांचा जो काय मैला होता त्याच्यावरती
ते जे कॉमन एफ्लुएंट ट्रीटमेंट प्लांट असतात ना ते ऑलमोस्ट नव्हते. त्याच्यानंतर आता जागतिक पातळीवरती कर्ज मंजूर झालं, महानगरपालिकेने त्या सोयी केल्या आणि गेल्या 20 वर्षात त्या सगळ्या उभ्या राहिल्यात. आणि त्याची कंडिशन खरं म्हणजे आपण प्रत्येकाने जाऊन बघितली पाहिजे. इतकं लोड त्याच्यावरती आहे की काय काय वेळेला त्याच्यातला अनट्रीटेड एक्सक्रीटा तसाच बाहेर पडतोय. बापरे. आता हे जर सगळं असेल तर मग त्या जलस्रोताचं पुढे काय होणार? त्या जलस्रोताने आपल्याला जे म्हणजे नैसर्गिकरित्या काही रिपरकेशन्स द्यायचे आहेत, म्हणजे थंडावा द्यायचा आहे, पावसासाठी योग्य पाणी द्यायचंय, आजूबाजूच्या जमिनीमध्ये पाणी पर्क्युलेट करून त्याचं पाणी मेंटेन करायचंय. हे सगळे त्या प्रवाहाचे कामं जी आहेत ती सगळी संपली. बरोबर आहे. आणि त्याच्या बदल्यात कुठलं तरी पोल्युटेड पाणी आपापल्या विहिरीमध्ये शिरायला लागलं, जमिनीत शिरायला लागलं आणि त्याच्यामधनं होणारे दुष्परिणाम आपण सगळे भोगतोय. बरोबर. म्हणून आपल्या ऍस्पिरेशन मध्ये कसा फरक पडतोय? म्हणजे मला कुठेही गेलो तरी मला एसी रूम पाहिजे राहायला. मी किती जंगलामध्ये राहायला गेलो तरी मला रात्री झोपायला एसी रूम पाहिजे. असं कसं चालेल? त्या टेम्परेचरला अकोमोडेट करून घ्यायलाच पाहिजे ना आपण. तिथे जिथे पायी चालत जायला लागतं तिथे पायीच चालत जायला पाहिजे ना. त्याच्यामध्ये जर मी आग्रह धरला की मी जीपमध्ये बसून तिथे जाणार, ते सगळे तुम्ही बघितलेच असतील. ज्या प्रकारचे प्रयोग आपण सगळेजण आपल्या काय म्हणतात ते आपण सुपिरियर आहोत सगळ्या प्राण्यांच्या मध्ये म्हणून करतो, ते आपण सगळ्यांनी बघितलेले आहेत. ही जी सुपिरियरिटीची भावना आहे, सहजीवन नाकारण्याची भावना आहे, म्हणजे मी जगलो पाहिजे माणूस म्हणून पण बाकी सगळे नाही जगले तरी चालतील, ही जी भावना आहे ही जेव्हा दूर होईल ना त्यावेळेला सहृदयतेने म्हणजे खरंच सहृदयतेने वृक्षवल्ली आमासोयरी तोही आता विसरले, अभंग तर विसरले, तर ते जे विसरणं आहे ना ते जेव्हा प्रस्थापित होईल ना, म्हणजे मी जेव्हा म्हणायला लागतो ना की आपण निसर्गाप्रमाणे जगायला पाहिजे, लोक म्हणतात तुम्ही तयार आहात का गुहेत जाऊन राहायला पाहिजे? मी म्हणतच नाही गुहेत जाऊन राहायला पाहिजे. बरोबर. आता जिथपर्यंत आपण प्रगती केली आहे त्या प्रगतीशी मेळ साधून किमान याच्या पुढे डिझास्टर होणार नाही इतकं तरी काळजी घ्यायला पाहिजे. किंवा मी आतापर्यंत जेवढे रिसोर्सेस वापरले हे जर मी माझ्या पुढच्या पिढ्यांच्या वापरले आहेत तर मी आता तरी वापरावरती थोडंसं रिस्ट्रिक्शन घालेन की माझ्या पुढच्या पिढ्यांना ते अवेलेबल होतील, असा तरी विचार करायला पाहिजे. असा विचार दुर्दैवाने लोक करत नाहीत. आणि हाच म्हणजे पर्यावरण शिक्षण म्हणजे काय, तर हे शिक्षण देणं आवश्यक आहे. आणि तुम्हाला गंमत म्हणजे शिक्षण म्हणून गंमत सांगतो हा का, आपल्याकडे लॉचं शिक्षण आहे ना ते आहे ते लॉच्या कॉलेजमध्ये दिलं जातं. तुम्ही जाऊन त्या कॉलेजला बसता आणि तुम्हाला केस स्टडी म्हणजे पहिले लॉ शिकवले जातात आणि मग केस स्टडी नावाने एक विषय शिकवला जातो. केस स्टडीमध्ये काय शिकवलं जातं तर आहेत ते लॉ वेडे वाकडे वाकून तुम्ही त्याच्यात कसे एस्केप होऊ शकता, दॅट इज टॉट. दुर्दैवाने पर्यावरण शिक्षणाची सुद्धा हीच अवस्था आहे. आता पर्यावरण शिक्षणामध्ये कायदे काय आहेत, पर्यावरणाचे नियम काय आहेत आणि ते सगळे थोडंसं इकडे तिकडे करून तुम्ही पुढे कसे जाऊ शकता याचं प्रशिक्षण मिळतंय. म्हणजे जर तुम्हाला 5.1 हा जर विशिष्ट प्रकारचा धातू वायू हवेमध्ये असण्याची लिमिट असली तर ती असण्यासाठी तुम्ही काय काय बाकी प्रयोग करू शकता हे शिकवलं जातं. बरोबर. आता हे जर कागदोपत्री आपण पर्यावरण नीट ठेवू शकतो याचा जर कॉन्फिडन्स लोकांमध्ये जागृत झाला तर लोक बेसिकली तो पर्यावरणीय होण्यासाठी प्रयत्नच करणार नाहीयेत. दुर्दैवाने हे सगळं अशा प्रकारचं शिक्षणामधून तयार होणारे जे टेक्निशियन्स आहेत ना ते पर्यावरणाचा विचार नाही करत आहेत, ते त्यातून मिळणाऱ्या पगाराचा त्यातून मिळणाऱ्या पैशाचा अशा प्रकारचा विचार करतात. म्हणून मेंटॅलिटी म्हणून म्हणजे जसं म्हणून मी तुम्हाला मगाचं जे उदाहरण दिलं ना की स्वातंत्र्यपूर्व काळात सर्वसामान्य जनतेच्या मनामध्ये ऍस्पिरेशन होतं. काय होतं की आपल्याला स्वातंत्र्य मिळालं पाहिजे. सगळ्यांना जेव्हा वाटलं ना तेव्हा ब्रिटिशांना इथून सोडून द्यायला लागलं. ते म्हणजे सगळ्यांचं कॉन्ट्रिब्युशन त्याच्यामध्ये होतं पण सगळ्यांचं ऍस्पिरेशन तसं होतं. आता दुर्दैवाने जिथपर्यंत जनतेचं ऍस्पिरेशन मला चांगली हवा, चांगलं पाणी आणि चांगलं अन्न मिळावं हे होत नाही ना तिथपर्यंत ते त्यांच्याकडे असलेल्या पैशांनी विषमय अन्न, घाणेरडं पाणी आणि पोल्युटेड हवा प्रचंडपणे घ्यायला तयार आहेत आणि त्याचे सगळ्याचे दुष्परिणाम म्हणजे आयुष्याच्या उत्तरार्धात मिळवलेले सगळे पैसे खर्च करायला तयार आहेत आरोग्यावरती. बरोबर आहे. त्यामुळे हे खूप महत्वाचं उदाहरण त्यांनी दिलं की सगळ्यांची एकाच वेळेला एकच मानसिकता होती म्हणून तो बदल घडला आणि असाच आपल्या मानसिकतेमध्ये मुळात बदल घडणं अपेक्षित आहे तर पर्यावरणाच्या दृष्टिकोनातून सकारात्मक बदल कदाचित पुढे जाऊन घडू शकेल. बरं, आता या सगळ्यामध्ये सर आपल्याकडे पर्यावरणाच्या दृष्टिकोनातून अनेक कायदे आहेत
पर्यावरण संवर्धनाच्या दृष्टिकोनातून, पण त्या कायद्यांची अंमलबजावणी होणं किंवा ती कितपत प्रमाणात होत असते आणि मग त्याला आपण कशा पद्धतीने प्रतिसाद देणं अपेक्षित आहे, किंवा एक आपण पर्यावरणात जगतो एक नागरिक म्हणून कुठे कुठे दक्ष राहणं, जागरूक राहणं हे गरजेचं आहे. हो, बरोबर आहे. पर्यावरणाचा कायदा म्हणजे काय जगावेगळा कायदा नाही आहे. सर्वसाधारण माणसाला चांगल्या प्रकारे राहता यावं याच्यासाठी ज्या ज्या गोष्टी लागतील ना त्या आजूबाजूच्या पर्यावरणात असाव्यात असं वाटणं म्हणजे त्याच्यासाठी लागणाऱ्या गोष्टी निर्माण करणं म्हणजे पर्यावरणीय जगणं. बरोबर. आणि कायदा तशाच स्वरूपाचा आहे. कायदा ह्याच्यापेक्षा ॲब्सर्ड नाहीये नाही. अजिबात. पोलिसांनी सांगितल्यानंतरच मी वळणार आहे का, तर तो प्रश्न आहे. बरोबर. तसं जर असेल तर प्रत्येक जण पोलीस व्हायला पाहिजे, कारण कायदा किंवा अशा प्रकारे वागणाऱ्यापेक्षा ते मोडणारे लोक जास्त असतात आजूबाजूला, दुर्दैवाने. आणि त्यामुळे माझं असं मत आहे या सगळ्यामध्ये की आपण सगळ्यांनी मिळून जर ठरवलं की हा जे कायदे आहेत, पर्यावरणाचा प्रत्येक कायदा आहे, म्हणजे उदाहरणार्थ कोणी कचरा आसपास टाकू नये. आता हा पर्यावरणाचा कायदा आहे का, तर पर्यावरणात कचरा नावाची संकल्पना नाही हो. बरोबर. पर्यावरणाचा कचराचा कायदाच होऊ शकत नाही. कायदा हा सिव्हिक नियम आहे. बरोबर. रस्त्याच्या डाव्या बाजूने चालावे हा सिव्हिक नियम आहे. Correct. तो जर पाळला ना तर आपल्या रस्त्यावरच्या व्हेकलचे निम्म्याहून अधिक पेट्रोल वाचेल. कारण रस्त्यावर लोक कसेही चालतात. रांगेत उभे राहा. रांगेत न उभे राहिल्यामुळे अनेक लोक गडबड करतात आता. म्हणून सिव्हिक सेन्सचे नियम आणि आपल्याला दिलेले कायदे हे पाळणारे लोक तयार करणं किंवा ते पाळण्यामध्ये प्रेस्टीज आहे असं लोकांना वाटणं, असे वातावरण निर्माण करण्याची आवश्यकता आहे. आता कसं आहे की मागून धावत येणारा माणूस जर रेल्वेमध्ये धावत पळत येऊन तो माझ्या पुढे जाऊन चढला तर तो अशा याने आपल्याकडे बघतो की बघा मी किती ट्रायम्फंट आहे. म्हणजे अगदी छोटे उदाहरण सांगतो तुम्हाला. मोटरसायकलवरती झेब्रा क्रॉसिंगच्या मागे मी गाडी घेऊन उभा असताना माझ्या मागून एक जोरात गाडी आली, बाईक, आणि ती पुढे गेली माझ्या, आणि पुढे उभा होता तो, जाऊन पुढे उभा होता. तर त्या माणसाच्या मागून एक लहान मुलगा माझ्याकडे डोकावून बघायला लागला आणि त्याने मला टुकटुक केलं का, तर तो पुढे गेलेला. हा, हे तरी ओके होतं. तो त्या झेब्रा क्रॉसिंगवरती उभा होता. थोड्या वेळाने त्याने इकडे बघितलं तिकडे बघितलं आणि मग परत जोरात जो मारला आणि सिग्नल न पडता सुद्धा तो सरळ निघून गेला. जाताना पण त्या मुलाने मला हाय केलं. आता त्या मुलाने काय शिकलं असेल विचार करा. बरोबर. अडचण याची आहे सगळ्याची. खरंय. ही सगळी जी मेंटॅलिटी आहे ना, ही सगळी, म्हणून कायदे सुंदर आहेत सगळे. कायदे अजिबात चुकीचे नाही आहेत. कायदे पाळणारे जे लोक आहेत ना आणि कायदे पाळतात हे बघणारी जी यंत्रणा आहे ना, या दोघांनाही पर्यावरणीय सजगता आणली पाहिजे. म्हणजे ते जे काम करतायत ना कोणाला तरी अडवण्याचं, हे त्याला रिस्ट्रिक्ट करण्यासाठी करत नाहीयेत, तर ते आपल्या सगळ्यांचं जगणं सुखकर व्हावं म्हणून करतायत असं त्यांना वाटलं पाहिजे. म्हणजे त्यावेळेला आपणही योग्य तेच करणं हे अपेक्षित आहे. त्याच्या पळवाटा न काढता आपल्याला पुढे जायचंय योग्य ते वागून. बरोबर. वकिलाने सुद्धा कुठलीही पळवाट काढून त्याला एस्केप होता देता कामा नाही. खरंय. मला वाटतं हेच खरं तर पर्यावरण शिक्षण ते पुस्तकात नाहीये, ते वागणुकीत यायला हवं. आणि याच दृष्टिकोनातून आपणही वैयक्तिक स्तरावर अनेक गोष्टी करू शकतो ज्या मला त्यांच्याशी बोलायच्यात. पण आता इथे वेळ झाली एका विश्रांतीची, तेव्हा तुम्ही जाऊ नका कुठेही. आम्ही लगेचच परत येतोय. पाहत रहा हॅलो सह्याद्री. विश्रांतीनंतर पुन्हा एकदा तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते. जागतिक पर्यावरण दिनानिमित्ताचा आजचा आपला विशेष कार्यक्रम आहे आणि मार्गदर्शन करण्यासाठी आज आपल्या बरोबर आहेत पर्यावरण अभ्यासक प्राध्यापक विद्याधर वालावलकर सर. ब्रेक पूर्वी मला वाटतं आपण पायाभूत शिक्षणात काय काय गोष्टींचं पालकांनी सुद्धा भान राखलं पाहिजे हे एका चांगल्या उदाहरणाने तुम्ही आम्हाला सांगितलं. पण याच बरोबरीने सर ना अजून एक गोष्ट, जसं आपण मगाशी उल्लेख केला होता की शहरात राहणाऱ्या लोकांची जी उपभोक्तावादी वृत्ती आहे, कन्झ्युमरिझम ज्याला आपण म्हणतो, तो आणि जीवनशैली खूप बदलली. तर त्याचा एकंदरीत पर्यावरणावरती कशा पद्धतीने परिणाम होतोय? तुम्ही पूर्वी ना गल्लीतल्या कॉर्नरवरती उभ्या असलेल्या वाण्याकडनं सगळं सामान आणायचं. ते जेवढं आवश्यक आहे तेवढं तो वाणी 100 ग्रॅम 200 ग्रॅम सुद्धा तुम्हाला पॅक करून द्यायचं. आता तुम्हाला मिनिमम पाव किलो अर्धा किलो अशा वस्तू उचलायला लागतात आणि त्या पॉलीपॅक असतात. तुम्हाला माहिती पण नसतं की ती वस्तू खरं म्हणजे केव्हा पॅक केली आहे, पण तुम्ही त्याला म्हणता की ही पॉलीपॅक आहे ना म्हणजे ही सुरक्षित आहे असं म्हणून तुम्ही ते विकत घेता. तो वाणी खरं म्हणजे पहिल्या प्रकारापासून सगळी काळजी घेतो, कारण त्याला त्याचे गिराईक आहेत ते कंटिन्युअस ठेवायचे. पण तुम्ही अशा माणसावर विश्वास ठेवता की जो ब्लाइंड आहे, त्यांनी तुम्हाला कधीच बघितलेलं नाहीये आणि तो तुम्हाला ते पॅक करून देतोय. तुम्ही ते आणताय
आणि अंधविश्वास एवढा आहे आपला सायन्सवरती, विज्ञानावरती, की तुम्ही ते टेस्ट करून किंवा प्युरिफाय करून पण बघत नाही आहात कुठेही. बरोबर. कुठेही तुम्ही अंधविश्वासाने ते पूर्ण कन्झ्युम पण करताय. आता ही जी अंधश्रद्धा आहे ना विज्ञानातली, ती हळूहळू बदलायला पाहिजे. तुम्ही मॉलमध्ये शिरल्यानंतर ना, तुम्ही खरंच एकदा जर आम्ही एकदा सर्वे केलेला असा, अच्छा, की तुम्ही काय घ्यायला आलेलात आणि तुम्ही काय काय घेतलं. तर काय घ्यायला आलेलात ती लिस्ट असते 1, 2 किंवा 4 गोष्टींची, आणि काय काय घेतलं त्याची लिस्ट असते 16 किंवा 17 गोष्टींची. बरोबर. म्हणजे आपण अनावश्यक गोष्टी घेतो. खरं. परत आता असं आहे की अनावश्यक गोष्ट परचेस केल्यानंतर त्या गोष्टीचा माझा उपयोग करून झाल्यानंतर त्याचं डेस्टिनेशन काय आहे हे मला माहितीच नाही आता. म्हणून मग ती जाते कचऱ्यामध्ये. खरं. किंबहुना घरात आणलेल्या त्या 16 वस्तू जे म्हटल्या ना आता मी, त्या 16 पैकी 12 वस्तूंना पुढच्या 4 आठवड्यामध्ये स्पर्श सुद्धा होत नाही. खरं. हे सगळं तुम्ही आता तुमच्या जाऊन कपाटासमोर उभे राहा घरात जाऊन आणि उघडा आणि खरंच बघा की तुमचे किती ड्रेस आहेत आतमध्ये. सगळे मिळून मोजले ना तर त्यातले अनेक ड्रेस असे असतात की तुम्ही एकदा किंवा दोनदाच वापरलेले असतात. बरोबर आहे. आणि कदाचित असे काही निघतील की जे तुम्ही वापरलेले सुद्धा तसंच नसतात. नाहीयेत. बरोबर. पण तरी सुद्धा तुम्ही नवीन ड्रेस घेऊन येता. तरी सुद्धा म्हणजे आमच्या ठाण्यामध्ये 2-3 दुकान आहेत, मी ठाण्यात राहतो, जिथे तुम्ही 2 पॅन्टी विकत घेतल्या तर अजून 4 तुम्हाला फुकट फ्री मिळतात. मिळते. आणि तुम्हाला 2 हव्यात ना, मग अजून 4 कशासाठी घ्यायच्या, त्या आणून कशासाठी ठेवायच्या घरामध्ये. बरोबर. पण कन्झ्युमरिझम इतकं बोकाळलंय की आपण अभिमानाने दाखवतो लोकांना, बघा 4च्या ऐवजी 6 पॅन्टी आणल्या. उपयोग काय त्याचा? कधीतरी विचारायला सुरुवात केली पाहिजे ना. जे रिसोर्सेस माझ्यासाठी आहेत तेवढे मी वापरले, ओके, तुमच्याकडे पैसे आहेत जरूर वापरा. जे तुम्हाला अनावश्यक आहे ते पण तुम्ही घरात आणून जर कोंडून ठेवले तर ज्यांच्याकडे ते मिळत नाही त्यांचा कधीतरी उद्रेक होणारच ना. बरोबर. कधीतरी त्यांना वाटणारच ना वाईट. खरं. आणि अशा स्वरूपाचं इररेग्युलर डिस्ट्रीब्युशन ऑफ रिसोर्सेस किंवा डम्पिंग ऑफ रिसोर्सेस हे इकॉनॉमीला सगळ्यात जास्त वाईट आहे आणि ते पर्यावरणाचं सगळ्यात मोठं दुश्मन आहे, बरोबर. ज्या अनयुटिलाइज रिसोर्सेस. आणि म्हणून कन्झ्युमरिझमने अशा प्रकारची सगळी लोक तयार केली की जी आपल्या गरजेपेक्षा 10-20 पट जास्त खरेदी करतात आणि प्रत्यक्षात ते युटिलाइज करत नाहीये. आणि म्हणून आणि हे सगळं जे चाललंय त्याचं एक मोठं विषय सर्कल आहे. ऍडव्हर्टाइजमेंट आहे, ऍडव्हर्टाइजमेंटमधनं ते तुमच्या म्हणजे तुम्हाला ऍडव्हर्टाइजमेंटमधनं इच्छा झाली ना की तुम्ही फक्त फोनवरती 2 बटणं टाकल्यानंतर ते तुमच्या घरपर्यंत येऊन पडतंय, सरळ घरामध्ये येऊन पडते तुमच्या, आणि तुम्ही कार्डवरनं सहज पैसे देतात, त्यामुळे पैसे खिशातनं उचलून देत नाही आहात. बरोबर. इतकं आपण बेशुद्ध झालो त्या सगळ्या सिस्टीममध्ये. आणि त्यामुळे भरमसाठ खरेदी गरजेपेक्षा जास्त आणि त्याचं अनयुटिलायझेशन, अशा प्रकारचं एक विषय सर्कल कन्झ्युमरिझमने उभं केलंय. आणि म्हणून आपण याचा विचार कर, बघा आता सगळे ऑलमोस्ट सगळे छोटे दुकानदार आहेत ना ते हळूहळू मरायला लागले आता. बरोबर. आणि याच्यातनं जी सिस्टीम उभी राहील ना त्या सिस्टीममध्ये तुम्हाला ज्याचं फेस नाही असा माणूस आणून सगळं द्यायला सुरुवात केली आहे. अशा प्रकारची सिस्टीम किती डेंजरस आहे की त्याला माहिती नाही की या माणसाला काय आहे ते, या माणसाला काय हवंय, हा कुठे राहतो, काहीच माहिती नाही. आणि अशा प्रकारच्या ब्लाइंड सिस्टीममुळे आपण अजून अंधश्रद्धेने विचित्र प्रकारच्या गोष्टी करायला लागलो. बरं, आणि इतकं सगळं आपल्याकडे आहे, तुम्ही म्हणलात तसं की हे आहे ते आहे सगळं आहे, पण तरी सुद्धा कंटाळा आला म्हणून मग कुठेतरी निसर्ग पर्यटनाकडे आपली गाडी वळते. आणि ही जी गाडी वळते ते करताना सुद्धा कुठेतरी पारदर्शकता हरवल्यासारखी वाटते. तर मला वाटतं निसर्ग पर्यटन म्हणजे काय आणि ते करत असताना आपण वैयक्तिक स्तरावर कुठली पारदर्शकता बाळगायला हवी, आणि या दृष्टिकोनातून आम्हाला इथे काही वस्तूही दिसतात, तर त्या नक्की काय आहेत हे सुद्धा जाणून घ्यायचं आहे. तर याविषयी मार्गदर्शन नाही. आपण निसर्ग पर्यटनाला पहिले जाऊ. नक्कीच. लोकांना असं वाटतं की मी ना गिरच्या जंगलात जाऊन तिथले ते बघून आलो, सगळे वाघसिंह वगैरे बघून, म्हणजे मी पर्यावरणाचं काम केलं. बरोबर. आयडियली अशा प्रकारच्या प्राण्यांच्या प्रायव्हसीमध्ये जाऊन त्यांचं ऑब्झर्वेशन करणं हे अभ्यासकांसाठी योग्य आहे, नक्की. क्युरिओसिटी म्हणून एकदा भेटणं पण योग्य आहे. पण तिथे ज्या प्रकारचं माहोल तयार झालेलं असतं ना, हजारो लोक तिकडे एकत्र झालेले असतात, ते जीपमधनं त्याचा पाठलाग करतात, ते जिथे कुठे जातील तिथे त्याच्यामध्ये त्याला 4ही बाजूने उभे राहतात, त्याला धड खायला पण देत नाहीत. तुम्ही विचार करा ना, तुम्ही हॉटेलमध्ये गेला आणि 4 बाजूने लोक उभे राहिले तर तुम्हाला बघतात कसं वाटेल. आता ते पण शेवटी ते प्राणीच आहेत ना. बरोबर. त्यांना मैथून करायला देत नाहीत, त्यांना फिरायला देत नाहीत, त्यांना पाणी प्यायला देत नाहीत, त्यांना खेळायला देत नाहीत. सगळ्या ठिकाणी जर कोणी जायला लागलं तर त्याच्यातनं बेसिकली या सगळ्या हिंस्र प्राण्यांची माणूस नावाच्या अस्तित्वाबद्दलची भीती जी असते ना
ती विरून जाते सगळी. आणि त्यातून मग अनेक प्रकारचे इन्सिडन्सेस घडतात, वेगळ्या प्रकारचे इन्सिडन्सेस घडतात. मला असं वाटतं की अशा प्रकारचं लिबर्टी असावी की नाही, की निसर्गाचे जे चमत्कार आहेत ते लोकांनी जाऊन बघावेत, तर ते रिस्ट्रिक्टेड करायला पाहिजेत. करेक्ट. तुम्ही विशिष्ट प्रकारचा अभ्यास केला ना तरच तुम्हाला ते बघायला मिळतील. असं झाल्यानंतर लोक किमान अभ्यास करून जातील ना. बरोबर. काही मला ओका ठो माहिती नाही आणि मी जाऊन तिकडे तो वाघ बघतो आणि येऊन त्याच्याबद्दल काही विचित्र बोलतोय, हे करणंच चुकीचं आहे ना सगळं. त्यामुळे अशा प्रकारची कुठलीही रचना आपल्याकडे नाहीये. आपल्याला लोकशाहीने इतकं स्वातंत्र्य दिलंय की मला जेव्हा तुम्ही जसं म्हटलं ना सगळं करून कंटाळलो आता चला जाऊ, हे वाटणं चुकीचं आहे. बरोबर. असं वाटलं त्याच्याबद्दलचे अक्यूट वाटणं आणि मग ते जाऊन बघणं. म्हणून तर शिवदुर्गावरती गेल्यावरती शिवाजी महाराजांचं जर मनामध्ये योग्य प्रकारची भावना नसेल ना तर मी तिथल्या दगडावरती माझं नाव लिहितो. कारण माझ्या मनात भावनाच नाहीये ना. माझ्या मनात अभ्यास पण नाहीये, भावना पण नाहीये, शिवाजी महाराज पण नाहीये, त्यांचा पराक्रम पण काहीच नाहीये. तसं निसर्गाबद्दलची भावना निर्माण करणं, ती निर्माण झाली की नाही परीक्षा घ्या ना त्यांची, त्यांना करू दे ना, लेट देम प्रूव्ह. ते वाचल्यानंतर किमान 4 गोष्टी तर गोळ्या जातील आणि जेव्हा जातील तेव्हा ते नीट वागतील. बरोबर. त्यांना परत मी गेल्या वेळेला म्हटलं असं की गेल्यावरती त्यांना सगळ्या प्रकारच्या सोयी लागतात तिकडे, ज्या सोयी तिथे नाहीच आहेत, खरं म्हणजे नाहीच द्यायच्या. तिसरं त्यांनी असं म्हटलं की अशा प्रकारच्या टुरिझममुळे तिथल्या लोकल लोकांना फायदा होतो. म्हणजे तिथे जे ट्रायबल्स वगैरे असतात ना त्यांना त्याच्यामधनं फायदा होतो आणि त्यांचं जीवनमान त्याच्यातनं उंचावतो. बरं, पण हे खरंच होतं का या मुद्द्याकडे मी येणार आहे आणि याचं उत्तर त्यांच्याकडून जाणून घेणार आहे. तर याविषयी मला वाटतं आपण सांगावं, कारण इथे बऱ्याच वस्तूही मला दिसत आहेत. तर काय सांगाल? नाही, कसं आहे की आपण ना आता निसर्गामध्ये सगळे रिसोर्सेस उचलतोय आणि त्या रिसोर्सेस मधनं काही वेगवेगळ्या वस्तू तयार करून आपल्या सायन्सच्या प्रगतीने लोकांना देतोय त्या, आणि त्या लोकांना वाटतं की ह्या सगळ्या उपयोगी आहेत. आम्ही प्रयोग असा केला की निसर्गातनं नैसर्गिक ज्या वस्तू मिळतात ना त्यांना रिसोर्स म्हणून वापरायचं. म्हणून हा नारळाच्या शेलचा प्रयोग केलाय आम्ही. हे सगळं कोकोनट शेल, आपलं नारळाचं जे बाहेरचं कव्हर असतं त्याच्यातनं बनवलेल्या वस्तू आहेत. याला फक्त एक गम लावलेला आहे आणि दुसरं व्हर्निश लावलेलं आहे. बाकी याच्यावरती कुठल्याही प्रकारचं दुसरी गोष्ट लावलेली नाही, कुठलं लाकूड नाही, काय नाही. हे फक्त योग्य प्रकारच्या कटिंग याच्यावरती कट केलेलं आहे आणि ते सगळे पीसेस एकत्र चिकटवलेले आहेत. आणि याच्यातनं हे सगळं म्हणजे आपण गिफ्ट द्यायच्या वस्तू किंवा आपण लोकांना बक्षीस द्यायच्या ट्रॉफीज असं किंवा घरातल्या युटिलाइज करायच्या वस्तू सुद्धा याच्यातनं आपण तयार करू शकतो. खरं आपण करवंट्या फेकून देतो, पण त्यातून हे अशा वस्तू जर खरंच वापरू शकलो आणि त्या तुम्ही म्हणला तसं की त्यांच्याकडून खरंच तयार करून घेतलेल्या आहेत त्या लोकांकडून, ट्रायबल कम्युनिटीजकडून, तर मला वाटतं खूप चांगल्या वस्तू आहेत. अजून काय सांगाल? आपलं स्किल माणसाला अप्लाय करायचं असतं की नाही, तर याच्यामध्ये मी एवढं करू शकलो, तुम्ही अजून पण शोध करू शकता ह्याच्यावरती, अजून काही पुढचं डेव्हलप करू शकता की ज्याच्यातला उपयोग. आणि फक्त नारळ असं नाहीये काय, बरोबर, जगातल्या अनेक वस्तू आपण टाकून देतोय आता. त्या सगळ्यात पहिलं रियूज, त्या 4R मध्ये जे रियूज आहे ना, बरोबर, त्या रियूज मध्ये त्याचं फॉर्मॅट न बदलता रियूज करायचंय ना, तशा स्वरूपाचं संशोधन करणं आवश्यक आहे. त्याच्यामध्ये भरपूर लोकांनी पडणं, ती करिअर वाटली पाहिजे ना लोकांना. मला वाटलं पाहिजे की मी अशा प्रकारचं संशोधन करणं ही माझी करिअर व्हावी. अशा प्रकारचे जर लोक अनयुटिलाइज रिसोर्सेस जर युटिलाइज करायला लागले ना तर आपल्या 50 ते 60% गरजा ह्या अशा प्रकारच्या गोष्टीतनं भागू शकतात, ज्याला प्युअर मेटल्स किंवा प्युअर गोष्टी घ्यायची आवश्यकता नाही. कुठेतरी एक स्वावलंबनाचा जो मंत्र आहे तो पण याच्यातून येतोय. मला वाटतं या विषयावर आपण बोलूया, पण वेळ झाले का छोट्याशा विश्रांतीची, तेव्हा आपण कुठेही जाऊ नका. आम्ही लगेचच परत येतोय. पाहत रहा हॅलो सह्याद्री. ब्रेक नंतर पुन्हा एकदा तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते. जागतिक पर्यावरण दिनानिमित्ताचा आजचा विशेष कार्यक्रम आहे आणि आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी आज स्टुडिओमध्ये आपल्याबरोबर आहेत पर्यावरण अभ्यासक, लेखक, प्राध्यापक विद्याधर पालावलकर सर. ब्रेकपूर्वी आपण काही वस्तू बघितल्या होत्या सर, आणि याचं आणखीन एक वैशिष्ट्य तुम्ही सांगितलं, तर मला वाटतं त्याच्याकडे जाऊया आपण. नाही, या सगळ्या वस्तू आहेत ना, या आपल्या शेल्फमध्ये काही दिवस राहतील. बरोबर. आणि आपल्याला असं वाटलं की आता या वस्तूचा उपयोग संपला आपल्या घरातला, तर हे आपण जर निसर्गाला अर्पण केलं ना तर निसर्गावरती याचा कुठलाही ताण येणार नाही. बरोबर. आपोआप या वस्तू निसर्गामध्ये विरून जातील. जशा निसर्गातनं उत्पन्न झालं ना तसंच निसर्गामध्ये विरून जातील. आणि जेव्हा जेव्हा मॅनमेड गोष्ट येते ना तेव्हा ती निसर्गामध्ये विरून जाण्याचे भरपूर मोठे प्रश्न उत्पन्न होत आहेत. खरं म्हणजे कचऱ्याची समस्या जी आपण म्हणतोय त्याच्याकडे. तर अर्थातच मला वाटतं सर याच्यामध्ये ना जेव्हा पर्यावरणाचा विचार येतो, आजच्याही काळात म्हणजे कोविडचा काळ गेला असेल किंवा युद्धाचा आत्ताचा काळ असेल, एकंदरच खेडी ही आधीही स्वावलंबी होती आणि आजही तितका विशेष फरक
आपल्याला दिसतो पण त्यांना तो जाणवत नाही, तर काय म्हणजे याचा मंत्र काय आहे? खेड्यांची भूमिका एकंदरीत पर्यावरणाच्या सगळ्या रक्षणामध्ये काय आहे? महात्मा गांधींनी असं म्हटलेलं की स्वयंपूर्ण खेडी असं. बरोबर. म्हणजे छोटं खेडं आणि ते त्यांच्या सगळ्या गरजा आहेत ते त्यांच्या परिघामध्ये पूर्ण करतायत. तर पूर्वी अशा प्रकारचं बार्टर एक्सचेंज नावाचा प्रकार होता की जिथे पैशाचा एक्सचेंज व्हायचा नाही, वस्तूंचा एक्सचेंज व्हायचा आणि वस्तूंची सर्व्हिस देणारे लोक सगळे क्लस्टरमध्ये राहिल्यामुळे ते एकमेकांच्या सगळ्या गरजा पूर्ण करायचे. याच्यामध्ये काही हिरार्ची निर्माण झाली, काही छोटे मोठे असे झाले त्यातनं. परंतु ज्या वेळेला ब्रिटिशांनी एक विशिष्ट प्रकारची मार्केटिंगची सिस्टीम आणली ना, त्याच्यानंतर सर्वदूर वस्तू पोचायला लागल्या आणि त्या पॉलिपॅक झालेल्या वस्तूबद्दल जास्त अट्रॅक्शन, त्यांच्या ब्रँडिंग बद्दलचं अट्रॅक्शन, आणि त्याच्यानंतर मोठी क्रांती झाली ती दूरदर्शनने केली. नाहीतर शहरातलं प्रोडक्ट गावापर्यंत जायला अनेक वर्ष लागायची. दूरदर्शनने काही दिवसात ते प्रोडक्ट आता यांच्यापर्यंत पोहोचवलंय, खेडेगावात पोहोचवलं आणि त्याची अवेलेबिलिटी पण आहे. तर सगळ्यात मोठं समस्या आता जर ग्रामीण भागात असेल ना, तर ती प्लॅस्टिकच्या वेष्टनांच्या कचऱ्याची आहे. इतकी वेष्टनं तिथे जाऊन पडतायत. अदरवाईज ते गाव स्वतंत्र होतं, स्वयंपूर्ण होतं. पण जेव्हा बाहेरनं अशा प्रकारच्या वस्तू यायला लागल्या ना, तेव्हा गावामध्ये त्या वस्तू करणारा जो माणूस होता त्याचं हळूहळू महत्व आता कमी व्हायला लागलंय. परंतु तरी सुद्धा आता पण तुम्ही जर एखादा नवीन सोसायटी झाली बघितलं, सोसायटी म्हणजे असं त्याला गाव वगैरे असं नाव देतात बघा, ग्राम वगैरे असं, त्याच्यामध्ये शक्यतो सगळ्या प्रकारचे व्हेंडर्स एकत्र येऊन एक शॉपही बनवतात. एक शॉपिंगचा कॉम्प्लेक्स असतो आणि तिथे तुम्हाला सगळ्या वस्तू मिळतात. शाळा असते, महाविद्यालय असतं, असं करून ते एकत्र करण्याचा प्रयत्न करतात. हीच स्वयंपूर्ण किंवा स्वावलंबित्वाची संकल्पना आहे की जिथे तुम्हाला छोट्या क्लस्टरमध्ये आवश्यक असलेल्या सर्व गोष्टी मिळाव्या. बरोबर की नाही? तर अशा स्वरूपाची गावं पूर्वी होती, समजलं ना, ज्यांचं इंटरडिपेंडन्समुळे ते आरामात तिथे राहायचे आणि त्यांचं अनेकांचं आयुष्य त्या गावातच संपायचं. म्हणजे दोज वेअर सर्व्हिस प्रोव्हायडर्स, त्यांना तिथून बाहेर जायला लागायचंच नाही. पर्यटनाला जायचं तर जायचं, अदरवाईज ते तिथेच असायचे, बाकी सगळ्यांना सगळ्या प्रकारच्या सर्व्हिसेस देणारे. त्यामुळे अशा प्रकारची जर स्वयंपूर्ण रचना निर्माण झाली ना, की ज्याच्यामध्ये छोट्या क्लस्टरमध्ये सगळ्या प्रकारच्या गोष्टी भागतायत, असं होणं आता कठीण आहे. कारण आपण ना सगळी शहरं जी वसवली ना, ती शहरामध्ये गावं वसवायचा प्रयत्न करतोय आणि शहरामध्ये रिसोर्सेसचा ऑलरेडी क्रंच आहे. कारण एका ठिकाणी आलेल्या एवढ्या मोठ्या लोकसंख्येला सगळ्या प्रकारच्या अमेनिटीज प्रोव्हाइड करणं म्हणजे पाणी, इलेक्ट्रिसिटी सगळं एका जागेवरती द्यायचंय ना आणून. आणि त्यामुळे त्यांना लागणारे जे प्रॉब्लेम्स आहेत ते, म्हणून नगर रचनाकार आपले जे काय आर्किटेक्ट, नगर रचनाकार हे जे प्लॅनिंग करतायत ना, या सगळ्या प्लॅनिंगमध्ये अशा प्रकारचा विचार कुठेच होत नाहीये. प्लॅनिंगमध्ये अधिक सुदृढ म्हणजे अधिक चांगली बिल्डिंग कशी करावी याच्या नादामध्ये पूर्ण काचेची बिल्डिंग बनते, जी परदेशासारखी दिसते पण आपल्या वातावरणामध्ये एकदम ॲब्सर्ड आहे. ते करणाऱ्या एखाद्या बिल्डिंगला आपल्याकडे ग्रीन बिल्डिंग म्हणून पुरस्कार पण मिळतो. इतकं विचित्र सगळं आहे. आणि त्यामुळे अजून लोक उद्युक्त होतात अशा प्रकारचं करायला. याच्यामध्ये काही नॉर्म्स नक्की निर्माण केले पाहिजेत की इथलं हाऊसिंग कसं असावं, आणि त्याचं जर शिक्षण इथल्या आर्किटेक्टच्या सगळ्या प्रकारच्या लोकांना दिलं ना, तर आपल्या हाऊसिंगमध्ये अशा प्रकारच्या संकल्पना, ग्रामीण किंवा ग्राम बांधण्याच्या संकल्पनेमध्ये जो बदल येईल ना, त्यातनं आपण स्वयंपूर्णतेकडे जाऊ शकतो असं मला वाटतं. नक्कीच. मला वाटतं स्थानिक पर्यावरणाचा विचार प्रत्येक गोष्टीत करणं म्हणजे तुम्हाला माहिती आहे का, सॉलिड वेस्ट मॅनेजमेंटच्या सिस्टीमवरती सर्वात चांगला उपाय काय, तर त्या वॉर्डाचा कचरा त्याच वॉर्डामध्ये डायजेस्ट करायचा. करेक्ट. जर त्या वॉर्डामधल्या सगळ्या लोकांना त्रास व्हायला लागला ना, ते जाऊन लगेच नगरसेवकाची गच्ची धरतील, आहे ना. जर ती ऍब्सर्ड व्हायला लागली तर म्हणजे सिस्टीम नीट लागेल आणि खरोखर त्याचं डिस्पोजल होईल. करेक्ट. खरोखर. आणि त्याचे जे रिसोर्सेस आहेत ते वॉर्डमध्येच युटिलाइज केले जातील ना. बरोबर. म्हणजे आता माझा कचरा तिथे माझे 25 वॉर्ड ओलांडून पलीकडच्या कुठल्या तरी ग्राउंडवरती टाकला जातो, तिथल्या लोकांना मरण आहे, नरक आहे. कारण 50 वॉर्डचा कचरा एकाच्या डोक्यावर टाकला जातो, डम्पिंग ग्राउंडवर. खरं. माझी समस्या मी सोडवायची हे जेव्हा सुरू होईल ना, त्याला म्हणून एक गाव एक गणपती, एक वॉर्ड एक गणपती, खरोखर सुंदर होईल. इतके सुंदर कार्यक्रम होतील, इतके नीट लोक वागतील, खरंच रांग लावतील, खरंच म्हणजे भक्तिभावपूर्वक भजन होईल, भक्तिभावपूर्वक आरत्या होतील. हे सगळं आपण ज्या पद्धतीने ते मोठं करायचा करतोय ना प्रयत्न करायचा, तर तो मोठा म्हणजे 10,000चा कार्यक्रम कशासाठी, 50,000 लोक, काही नाही आवश्यकता. छोट्या स्वरूपामध्ये जर अशा प्रकारचं प्रबोधन. ह्याच्यातच मी येत होते की वैयक्तिक स्तरावर आपल्याला काय करता येईल, कारण हा विषय इतका मोठा आहे की बोलू तितकं कमी आहे. पण मला वाटतं कुठेतरी आपला एक जबाबदारीचा भाग म्हणून आपण काय छोट्या कृती अशा काय करू शकतो की ज्यानं
पर्यावरणासाठी आपला थोडा हातभार लागेल? कदाचित ऑड असेल पण तरी पण मी म्हणतो, उद्यापासून ना सगळ्यांनी पेपर कप रस्त्यावरती चहा प्यायचा बंद करा. बरोबर. हा, ज्या वेळेला त्याचं प्रोडक्शन होईल पण ते विकलं जाणार नाही ना, त्यावेळेला ते प्रोडक्शन करणारे बंद करतील. बरोबर. प्लास्टिकच्या पिशव्याच्या ऐवजी साधी पिशवी वापरायला सुरुवात करा. म्हणजे माझ्या मनात तर आहे की प्लास्टिक वापरलं नाही गेलं पाहिजे, त्याच्यापासून दुष्परिणाम नाही झाला पाहिजे, पण मला जेव्हा सिच्युएशन येते त्यावेळेला मी ती घेतोय. ते जेव्हा थांबायला सुरुवात करतील ना, तेव्हा प्लास्टिकचं प्रोडक्शन सुद्धा तितक्या प्रमाणात कमी होईल. आणि खरंच होईल. बरं, प्लास्टिक शत्रू आहे का आपला? तर प्लास्टिक शत्रू नाहीये. मी काय प्लास्टिक मॅन्युफॅक्चर करत नाही. प्लास्टिकचा आपण करत असलेला गैरवापर आणि गैरवापरानंतर आपण थ्रो केलेलं, कारण ते पैशाच्या दृष्टीने एकदम कमी आहे ना, सहज टाकून दिलेलं प्लास्टिक, ह्या आपला शत्रू आहे. आपलं वागणं हा आपला शत्रू आहे. त्यामुळे पण ते बनवणारे कमी कसे होतील? तर साहजिक मार्केट कमी झालं की आपोआप बंद होतं. म्हणजे बघा तुम्ही, पूर्वी त्या याच्या फिल्मच्या कॅमेरे होते, आता कोण बनवतं का फिल्म? सगळं बंद झालं. वापरणारे बंद झाले की आपोआप बंद होतात. त्या गोष्टीची मार्केटमधली असलेली डिमांड ही जर कमी झाली तर आपोआप त्याचं डेथकडे रूपांतर होतं. बरोबर. त्यामुळे ही सगळी चॅलेंजेस जी आहेत ना, ही जसं सरकारने नियम केला पाहिजे, प्लास्टिकवाल्यांना बंदी केली पाहिजे वगैरे वगैरे, हे सगळं आपल्या डोक्यात कल्पना येतात आणि आपण त्यात हिरिरीने म्हणतो मी कसा एकटा थांबवणार? तर आपणच एकटे थांबवणार. आपण एकटे जेव्हा थांबवायला सुरुवात करू ना, तेव्हा आपलं बघून 10, 15, 20, 25, 50 लोक आजूबाजूचे विचार करायला सुरुवात करतात. आणि या विचारातून जे परिवर्तन होतं ना, ते परमनंट असतं. ते परत परत बदलत नाही. म्हणजे उद्या कोणी स्वस्त पिशवी जरी त्यांना आणून दिली तरी ते म्हणणार नाही आम्ही एकदा डिसाईड केलेला म्हणजे नाही करणार. दिस हॅपन्स. म्हणजे सगळ्या गणपती उत्सवातला जो बदल झालाय ना, तो अशा लोकांच्या डिटर्मिनेशननेच झालाय. लोकांनी ठरवलं की बाबा प्लॅस्टर ऑफ पॅरिसची मूर्ती आता हळूहळू कमी करायची, तर त्याचा परिणाम आहे. सरकारने 2-3 वेळा त्याच्यामध्ये बदल केला, पण तरी सुद्धा लोकांनी जे ठरवलंय ते लोक पाळतायत. अजूनही लोक गणपती मातीच्या गणपतीवर जातात, ऑल्टरनेटिव्ह अवलंबून आहे. त्यामुळे मला असं वाटतं की कचरा माझ्या घरचा मी सेग्रिगेट केला, तो घेणारा आहे तो एकत्र करतो, हे आर्ग्युमेंट कुठपर्यंत आहे? जिथपर्यंत मी त्याला समजावू शकत नाही तिथपर्यंत आहे. अर्थातच हे आपल्यावरच पूर्णपणे अवलंबून आहे. त्यामुळे आपणच अभ्यास करून जे काही बदल आहेत ते आपल्या वागणुकीत करायला हवेत. हाच मला वाटतं सरांनी आपल्याला शेवटचा संदेश आजच्या या कार्यक्रमामध्ये दिलेला आहे. जागतिक पर्यावरण दिनानिमित्ताचा आजचा हा विशेष भाग होता, पण या निमित्ताने कितीही चर्चा केली तरी अशीच चालू राहील इतका हा विषय मोठा आहे. पण सर, आज तुम्ही वेळात वेळ काढून इथे आलात आणि खूप छान मार्गदर्शन आम्हाला केलं, त्याबद्दल संपूर्ण हॅलो सह्याद्रीच्या टीमच्या वतीने मी तुमचे अतिशय मनापासून आभार मानते. आपण भेटणार आहोत पुढच्या भागात एका नवीन विषयासह. आत्ता मात्र आपल्या सर्वांचा निरोप घेते. पुन्हा एकदा जागतिक पर्यावरण दिनाच्या मनपूर्वक शुभेच्छा देऊन धन्यवाद.